सुरुवातीला टॅपिंग समजून घेत असताना किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आपल्याला अभ्यासात लक्ष लागण्यासाठी म्हणून ज्यावेळेस टॅपिंग समजून घेतोय ना, कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, एकाग्रता करता येत नाही, आपल्याला खूप फोकस करून आपण कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे, नाही इथं फोकस केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे असं म्हणून ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो तर तसं प्रयत्न करायची गरज नाहीये. तर काय करायचं, तर आपल्या वाटेला म्हणजे आपल्या समोरचे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, म्हणजे ज्याचा आपल्याला त्रास होतोय, तो त्रास जरी कमी केला ना तर आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होईल. जे टॉपिक वाचतोय तिथं आपलं मन लागत नाहीये. भीती, भीती कशाची? अरे आपल्याला जसं पाहिजे तसे मार्क नाही भेटले तर, आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट नाही आला तरची भीती. आणि आपण कम्पेअर करतो, हे नॅचरल स्वभाव आहे आपला. आपण इतरांशी कम्पेअर करतो. आपल्याला एखादी गोष्ट नाही समजली, आपल्याला एखादी गोष्ट अवघड वाटत असली तर आपण लगेच दुसऱ्यांची कम्पेअर करतो. अरे त्याला किती जमतंय, त्याचा किती व्यवस्थित अभ्यास चालू आहे, तो किती आपल्यापेक्षा हुशार आहे, असं कम्पेअर करत राहतो. महत्वाचं आहे ते आहे मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन. म्हणजे मोबाईलचं ऍडिक्शन असणं म्हणा किंवा मोबाईल आपल्याला कायम सोबतच पाहिजे असतोय असं म्हणा. तर यापैकी ना या 4 टॉपिकवरती आपण फोकस करतोय. आतमध्ये भीती वाटत असली की नाही बाबा आता मला अजून समजत नाही, हे कळतंय पण विसरल्यासारखं होतंय, तर लगेच आपण टॅपिंगला चालू करायचं की बाबा मी हे सगळं समजून घेतलंय, समजल्यागत वाटतंय पण विसरून जातंय. असं असलं तरी सुद्धा मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मी वाचलेलं आहे, वाचल्यानंतर मला समजल्यासारखं वाटतंय, समजल्यानंतर मी लगेच विसरून जातो. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. हे माझं समजणं तात्पुरतं आहे असं मला वाटतं आणि मी विसरून जातो. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असं एक 2-3 राऊंड करायचे.